नमस्कार मित्र. प्रशासनामधील घोटाळ्यांसंदर्भात आवाज उठवणारं महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव चॅनल स्कॅम्स इन रिॲलिटीमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला जर प्रशासनातील घोटाळ्यांसंदर्भात नियमित माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली जे आहे ते सबस्क्राईब बटन दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचं काही मत असेल कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आजचा विषय आहे, अजित पवारांनी एका शिक्षकाकडून 5 लाख रुपये घेतले. म्हणजे अशा 8 शिक्षकांकडून 40 लाख रुपये घेतले आणि 40 लाखांमध्ये गैरव्यवहार करून त्या शिक्षकांची पात्रता नसताना त्यांना केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती दिली. असा आजचा विषय आहे. आपण ज्या लोकांचा संबंध शिक्षण क्षेत्राशी येत नाही अशा लोकांना शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्यांसंदर्भात माहिती नसते. पण जो माणूस शिक्षण क्षेत्रामध्ये घुसतो त्या शिक्षकाला हे सर्व गोष्टी माहिती असतात. पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने काहीतरी म्हणूया आपण, पण होतं असं की जे शिक्षक असतात सरकारी नोकरीला लागलेले ते या घोटाळ्यांसंदर्भात आवाज उठवत नाहीत. मग ते काय करतात, ते आपल्यासारख्यांपर्यंत ते माहिती पोचवतात. पण तिथले जे काही सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे लोक असतात किंवा राजकीय पुढारी असतात ते विषय दाबून नेतात, अधिकाऱ्यांशी मॅनेज होतात आणि म्हणून हा विषय समाजापर्यंत पोहोचत नाही. पण आजचा विषय समाजापर्यंत पोहोचावा म्हणूनच आपण व्हिडिओ तयार करत आहोत. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील ना नियमित, आणि असे व्हिडिओ बनत राहावेत, लोकांचे भ्रष्टाचार बाहेर येत राहावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रोत्साहन देत चला. मग आम्हाला प्रोत्साहन कशातून मिळतं? मला तुम्ही सबस्क्राईब चॅनल केलं ना, लाईक केलं ना तर प्रोत्साहन मिळतं. जर कोणी लाईक करत नसेल, चॅनल सबस्क्राईब करत नसेल तर मग प्रोत्साहन मिळत नाही. आणि आपण कशासाठी रिकामे धंदे करतो असं कधी कधी वाटायला लागतं. म्हणून सबस्क्राईब करा मित्र हो, लगेच सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा, तुमचं म्हणणं कमेंटसुद्धा करा. तर या अजित पवारने हा घोटाळा केला. एका शिक्षकाकडून किती घेतले? 5 लाख. अशा 8 शिक्षकांना घोटाळा करून केंद्रप्रमुख बनवलं. केंद्रप्रमुख बनवताना सेवा ज्येष्ठता सुद्धा लक्षात घेतली नाही. म्हणजे जिल्हा परिषद वगैरे ज्या शाळा असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या शाळांमध्ये ज्यांची सेवा जास्त झालेली असते अशा मुख्याध्यापकांना, ज्येष्ठ शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती दिली जात असते. त्यामध्ये त्यांचं समुपदेशन सुद्धा केलं जात असतं की तुम्हाला केंद्र प्रमुख म्हणून कुठं पाहिजे वगैरे काही अंतर्गत गोष्टी असतात, त्या संदर्भात समुपदेशन केलं जातं. असे सर्व नियम या अजित पवारने धाब्यावर बसवले, सर्व नियम तोडले आणि या 40 लाखांमध्ये 8 शिक्षकांना सरळ केंद्रप्रमुख बनवून टाकलेला आहे. आता नियम काय म्हणतो या संदर्भात? केंद्रप्रमुखाची 50% पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरली जावीत आणि 50% ही पदोन्नतीने भरली जातात, असे शासनाचे आदेश आहेत. मग सरळ जी काही सरळ सेवेने पदं भरली जातात त्यात पण अनुभव वगैरे हे काही नोटिफिकेशन निघतं शासकीय आणि त्यानुसार ती भरती होते. पण सेवा ज्येष्ठतेने जी 50% भरली जातात ती सेवा ज्येष्ठतेनेच भरली गेली पाहिजेत. पण असं कुठलंही या प्रकरणामध्ये दिसून येत नाही. आणि पैशांसाठी हे लोक अशी चुकीची कामं करतात शिक्षण क्षेत्रामध्ये राहून. आता अशा लोकांना तुम्ही काय शब्द वापरणार? बरं, तर या संदर्भात तक्रारी झाल्यावर या अजित पवारने काय केलं, स्वतःच या 8 शिक्षकांकडून पैसे घेतले, त्यांना केंद्रप्रमुख बनवलं आणि जेव्हा चौकशी आली, अंगडलट येण्याचं दिसलं की हे प्रकरण माझ्या अंगाशी येतंय, तर स्वतःच्याच करणी संदर्भात म्हणजे स्वतः जे कृत्य केलं त्याचीच चौकशी करावी म्हणून स्वतःच आदेश काढले. म्हणजे किती हुशार म्हणावं अजित पवारला. वास्तविक 2014-15 नंतर एकाही शिक्षकाला केंद्रप्रमुख बनवलं गेलं नाही म्हणा किंवा तशी भरती आली नाही असं निदर्शनास आलेलं आहे. पण तरी सुद्धा हा गैरप्रकार केला गेला आहे. या प्रकरणासंदर्भात
कास्ट ट्राईब जनरल कर्मचारी संघाचे जे कार्यकर्ते आहेत बीड जिल्ह्याचे, त्यांनी तक्रार केली होती. आणि या तक्रारीनंतर या अजित पवारांनी स्वतःच्याच कृत्याची चौकशी करण्याचे आदेश श्रीकांत कुलकर्णी यांना दिले. आता हे श्रीकांत कुलकर्णी होते तिथले शिक्षणाधिकारी. म्हणजे हा अजित पवार शिक्षणाधिकाऱ्यांना काय आदेशित करतो की या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. घेतले कोणी पैसे? अजित पवारांनी. आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देतो, श्रीकांत कुलकर्णींना. मग चौकशी झाली तर या 8 शिक्षकांनी काय केलं, ज्यांना पैसे दिले होते, ज्या दलालामार्फत अजित पवारला पैसे पुरवलेले होते, त्या दलालांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण ते दलाल लोक फुलं उधळून पळून गेले. आता कुठला दलाल म्हणेल की मी पैसे घेतले आणि अजित पवारला पोचवले म्हणून? पण नंतर सामाजिक कार्यकर्त्यांना या गोष्टी, जो प्रत्यक्षात काम करतो ना त्या माणसाला या गोष्टी कळत असतात की कोणी घेतले, काय घेतलं, आणि याच्या संदर्भात त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे कुठून ना कुठे पुरावे असतात. म्हणून आपण व्हिडिओ तयार करत असतो. तर असा हा प्रकार झालेला आहे. वास्तविक हा जो अजित पवार आहे याच्यावर आधीही काही आरोप झाले होते, त्या संदर्भात काही चौकशी सुरू होते, तरी सुद्धा तो बीड जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून गेला होता. आणि तिथेही त्यांनी असंच लाखोंची कमाई करण्यासाठी हा प्रकार केलेला दिसून येतो. CEO अजित पवार. आता हे 8 शिक्षक कोण होते यांची नावं आहेत, आपण बघूया आता हे शिक्षक कोण कोण आहेत ते. हे बघा, रामहरी अंतराम गांधले, दत्तात्रय भैरू कोकणे, गंगाधर विश्वनाथ, रामहरी अंतराम गांधले, दत्तात्रय भैरू कोकणे, गंगाधर विश्वनाथ शिंदे, संजय बाबूराव, चौरे, अर्जुन बाबासाहेब बोराळे, व्यंकटेश केरबा गडदे, राधाकिशन सोपान कांबळे, सय्यद हकीम कटुमिया, असे 8 शिक्षकांनी प्रत्येकी 5-5 लाख रुपये दिले होते दलालामार्फत या अजित पवारला. दलाल तर पळून गेला, पण अजित पवारचं नाव पुढे आलं. आणि ही जी माहिती देतोय आपण, ही जी आपण माहिती देतोय ना, ही बालाजी मारकुडे यांच्या मार्फत देतोय. बालाजी मारकुडे जे आहेत ते पत्रकार आहेत बीड जिल्ह्याचे. त्यांनी हा सर्व प्रकरणाचा मागोवा घेतला, शोध घेतला, आणि संबंधित कास्ट्राईब संघटना ज्या आहे त्यांच्या हवाल्याने आपण ही बातमी देतोय, म्हणजे माहिती देतोय सर्वसामान्यपणे. तर मित्रहो, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर घोटाळे होत असतील, प्रशासनाचे अधिकारी गरिबांना त्रास देत असतील, गरिबांकडून लाच घेऊन पैसे लुटत असतील, चुकीची कामं करत असतील, असा कुठलाही प्रकार आढळला तर आमच्यापर्यंत तो पोचवा. तुम्हाला जर तुमचं नाव द्यायचं असेल तर आपण व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेऊ, आणि जर तुम्हाला नाव द्यायचं नसेल तर आपण त्या गोष्टी गुपित ठेवू. पण त्या संदर्भात आपल्याकडे तुमच्या तक्रार, डॉक्युमेंट्स, माहिती पाहिजे. आणि तुम्हाला जर स्वतः येऊन आपल्या चॅनलवर माहिती द्यायचं असेल तर ते सुद्धा आपण करू. आपण प्रत्यक्ष तुमची मुलाखत घेऊ आणि तुम्ही जगासमोर ते भ्रष्टाचार आणू शकता. हे खूप मोठं कार्य आहे. भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर भ्रष्टाचाराबाबत जागृतीही झाली पाहिजे. अँटी करप्शन ब्युरो काही सर्व ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही, म्हणून आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच एक प्रकारे सहाय्य करत आहोत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीलाच आपण एक प्रकारे सहाय्य करत आहोत. आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भ्रष्टाचार निर्मूलन समिती या सर्व विभागांना आपण सहाय्य करत असतो या व्हिडिओच्या मार्फत. म्हणून तुमचा जर या विभागांशी सुद्धा संबंध असेल तरी तुम्ही माहिती पाठवू शकता आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला प्रोत्साहन देऊ शकता. आणि प्रोत्साहन कसं द्याल तर सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून पुढच्या वेळेस सुद्धा असे नवनवीन विषय आपण घेऊन येत राहू.
सध्या वरती आपण काय केलेलं आहे, की तुम्हाला जर मराठी भाषा कळत नसेल, समजा दुसरी भाषा असेल तुम्हाला इंग्लिश, हिंदी कळत असेल, तर वरती 2 सी-सी नावाचे एक चिन्ह आहे. त्याच्यावर दाबा आणि तुम्हाला पाहिजे असेल ती भाषा तुम्ही निवडू शकता. त्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. दुसरा मुद्दा आहे आपल्या जे शेवटी जे व्हिडिओ आपण देतो ना, की याच व्हिडिओशी संबंधित काही भ्रष्टाचारी संबंधित त्याच्यावर सुद्धा दाबा. ते ओपन करा आणि ते व्हिडिओसुद्धा बघत चला. कुठलाही व्हिडिओ बघताना पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून अपूर्ण जर माहिती मिळाली तुम्हाला, तर त्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणून पूर्ण माहिती घेऊनच अ, तुम्ही व्यक्त व्हा आणि पूर्ण व्हिडिओ त्यासाठी बघत चला आणि काही जर प्रश्न असतील ना तुमचे, ते कमेंटमध्ये विचारत चला. कारण कधी-कधी होतं काय, आपण व्हिडिओ बनवून टाकून देतो, जेवढी माहिती असते तेवढे देतो. पण काही माहिती अर्जदार, तक्रारदार हे पूर्ण देत नाहीत. त्याच्यामुळे गैरसमज होण्याचा परिणाम असतो, म्हणजे संभावना असते. तर ती माहितीसुद्धा काही सुटली असेल व्हिडिओमधून, तीसुद्धा कमेंट करत चला. तक्रारदारांनी करावी किंवा तक्रारदारांच्या सहकाऱ्यांनी करावी. पण कमेंट करत चला. ठीक आहे.